स्वभावाने शांत, संयमी आणि कष्टाळू असणाऱ्या वृषभ राशीचे जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने त्यांना सौंदर्य, कला आणि भौतिक सुखाची विशेष आवड असते. सहसा वृषभ राशीचे लोक भांडण किंवा विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, परंतु जर त्यांना खूप त्रास दिला तर ते बैलाप्रमाणे उग्र रूप धारण करू शकतात. अशा या वृषभ राशीच्या लोकांना येणारा मे 2026 हा महिना कसा जाणार आहे? एकूण एकच त्यांची कौटुंबिक लाईफ, लव्ह लाईफ, हेल्थ, फायनान्स आणि करिअर, एज्युकेशन मध्ये काय काय होऊ शकते हे आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम आपण बघूया कौटुंबिक स्थिती कशी राहील. वृषभ राशीच्या लोकांच्या कुटुंबात जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. नातेसंबंधामध्ये संवाद करणं महत्त्वाचं ठरेल. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात जुन्या समस्या सुटू शकतात, परंतु 11 मे नंतर रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा नातेवाईकांसोबत मतभेद होऊ शकतात. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या लोकांसाठी 15 मे नंतर जेव्हा शुक्र तुमच्या राशीचा स्वामी अनुकूल स्थितीत येईल, तेव्हा तुमच्या नात्यातील रोमॅन्स आणि गोडवा वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचे प्लॅन बनवू शकतात. मात्र महिन्यात सुरुवातीला काही जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही शांत राहून संवाद साधलात तर नाते अधिक घट्ट होऊ शकते. सिंगल लोकांसाठी हा महिना खूप खास ठरू शकतो. 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्तीची एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. ज्यांचे लग्न ठरत नाहीये त्यांना या महिन्यात चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आता बघूया वृषभ राशीचं आरोग्य कसं राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुमची जीवनशक्ती म्हणजेच व्हायटॅलिटी, इम्युनिटी पॉवर उत्तम राहील. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यान धारणा करणं तुमच्यासाठी फायदेशीर राहील. काही लोकांना डोकेदुखी किंवा उष्णतेचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे अशा लोकांनी आरोग्याची काळजी घ्या. जास्त उन्हात फिरू नका. आता बघूया वृषभ राशीची आर्थिक स्थिती मे 2026 मध्ये कशी राहील. तुमच्यासाठी मे महिना आर्थिक दृष्टीने आशादायक असणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. 14 मे नंतर लहान मोठ्या प्रवासात पैसे खर्च होऊ शकतात. अचानक येणाऱ्या खर्चामुळे बजेट कोलमडू नये म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. या महिन्यात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. आता बघूया वृषभ राशीचं करिअर कसं राहील. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुम्हाला पडद्यामागूनच काम करावे लागेल. तुमच्या कष्टांना योग्य प्रसिद्धी मिळण्यास थोडा विलंब लागू शकतो. 15 मे नंतर जेव्हा सूर्य आणि बुध वृषभ राशीत प्रवेश करतील तेव्हा तुमची प्रगती वाढेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. सावधगिरी काय पाळायची तर 11 मे नंतर कामाचा ताण वाढू शकतो किंवा सहकाऱ्यांसोबत किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वादविवाद शक्यतो टाळा. आता बघूया विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी मे 2026 हा महिना वृषभ राशीसाठी कसा राहील. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ कठोर परिश्रमाचा आहे. नशिबापेक्षा तुमच्या कष्टावर जास्त विश्वास ठेवा. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादी चांगली बातमी किंवा परीक्षेचा सकारात्मक निकाल मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मे महिन्याच्या मध्यानंतर चांगल्या संधी चालून येतील. आता तुमच्यासाठी टिप्स काय आहे शिक्षणासाठी. वृषभ राशीचे विद्यार्थी कधीकधी अभ्यासाचा कंटाळा करतात. तो या महिन्यात टाळणे गरजेचं आहे. म्हणजेच कंटाळा करू नका. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी सकाळी थोडा वेळ योगासने, प्राणायाम करा. दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. त्यामुळे बुद्धी स्थिर होईल. आता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही उपाय सांगेल की या मे 2026 मध्ये तुम्ही कोणते उपाय करायचे आहेत, तर ऐका. वृषभ राशीच्या लोकांसाठी मे 2026 मध्ये प्रगती करण्यासाठी आणि येणारे अडथळे दूर करण्यासाठी पुढील उपाय करणं चांगलं राहील. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे रोज आंघोळीनंतर छान कपडे घाला, सुगंधी अत्तर किंवा परफ्यूम लावा. यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा वाढेल. दररोज पक्ष्यांना धान्य आणि गाईला हिरवा चारा किंवा पोळी खाऊ घाला. हे असं करणं तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. दररोज किमान 108 वेळा शुक्र ग्रहाचा मंत्र म्हणा, ओम शून शुक्राय नमः, आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. असं केल्याने धनप्राप्ती होईल. लक्ष्मी मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. आणि तुमच्या घरातील ईशान्य कोपरा म्हणजे नॉर्थ ईस्ट नेहमी स्वच्छ ठेवा. यामुळे नकारात्मकता कमी होईल. मित्रांनो, दर महिन्याला तुमच्या राशीचे मासिक राशीफळ जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.